नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गस, पिडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांचा सर्जन. आपल्या युट्यूब सिरीज मध्ये ज्याच्यामध्ये आपण लहान मुलांचे आजार आणि त्याच्या शस्त्रक्रिया यांच्यावर डिस्कस करत असतो. आजच्या सिरीज मध्ये आपण लहान मुलांमध्ये जन्मजात संडासची जागा नसणे ह्या आजारावर बोलणार आहोत. जवळजवळ 500 ते 1000 मुलांमध्ये 1-2 मुलांमध्ये संडासची जागा नसण्याचे प्रमाण दिसते. अशा वेळेस आई वडील घाबरून जातात की माझ्या बाळाला संडासची जागा नाही म्हणजे तो काहीतरी ॲबनॉर्मल आहे. पण घाबरून जाण्याची गरज नाहीये. संडासची जागा नसणे हा आजार आजकाल खूप कॉमनली दिसतो आणि ह्याची ट्रीटमेंट होऊन बाळ एक नॉर्मल लाईफ जगू शकतो आणि त्याला संडास आणि लघवीला पण प्रॉपरली होऊ शकतो. हे शक्यतो जन्मताच लोकांच्या लक्षात येतं. कधी कधी मुलींमध्ये थोडं उशिराने लक्षात येतं, पण मुलांमध्ये तर जन्मताच लक्षात येतं. असं लक्षात आलं की मुलाला पोट फुगणे, उलटी होणे आणि संडास न झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवणे. डॉक्टरांकडून त्याची प्रॉपरली इलाज निदान समजून घे. आधीच्या वेळेस ह्याला 3 टप्प्यात ऑपरेशन केलं जायचं, पण आता आधुनिक पिडियाट्रिक अॅनेस्थेशिया आणि पिडियाट्रिक सर्जरी म्हणजे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया आणि भ्रूण व्यवस्थित प्रगत झाल्यामुळे सिंगल स्टेज मध्ये ह्या सर्जरीज करता येतात आणि बाळाला एक निरोगी लाईफ देता येते. म्हणून असा काही पेशंट असल्यास पॅनिक न होता त्याचा इलाज करून घेता येतो आणि त्याला पूर्णपणे व्यवस्थित करता येतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पसरवून जितक्या लोकांना आपण मदत करता येऊ शकते तेवढी करावी आणि काही असे प्रॉब्लेम असल्यावर जरूर कॉन्टॅक्ट करावा. धन्यवाद.